ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. 10 दिवस होऊन गेलेले आहेत आणि उन्हाच्या झळा खूप मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेल्या आहेत आणि यालाच आपण म्हणतो ऑक्टोबर हीट. ही ऑक्टोबर हीट म्हणजे काय असतं, तर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडतो, जमीन ओली होते आणि त्यानंतर पावसाळा संपल्यामुळं उन्हं पडायला लागतात. ही उन्हं तीव्र असतात कारण सूर्य हा हळूहळू दक्षिणेकडं सरकायला लागतो. त्याच्यामुळं भारताच्या महाराष्ट्राच्या या आपल्या पट्ट्यामध्ये खूप कडक ऊन पडायला लागतं. एका बाजूला जमिनीची आर्द्रता पूर्णपणे दमट हवा नष्ट न झालेली आणि ही उष्णता या सर्व प्रकारामुळं आपल्या अंगाची लाही होते आणि ऑक्टोबर महिन्यातसुद्धा आपल्याला पंखा आणि एअर कंडिशनर वापरायची वेळ येते. हे तीव्र ऊन, हा उकाडा, ही ऑक्टोबर हीट आपल्या आरोग्यालाही अनेक आव्हानं उभं करते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वातावरण असतं दमट आणि उष्ण आणि परत रात्री गारवासुद्धा असतो, कधी-कधी थंडीही पडते आणि यामुळं अनेक प्रकारच्या श्वसनसंस्थेच्या आजारांचं फावतं. श्वसनसंस्थेचे विषाणू जे असतात हे मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. त्याच्यामुळं सर्दी, खोकला, घसा दुखणं, टॉन्सिल्स, सायन्युसायटिस, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारचे आजार वाढायला लागतात. आणि साहजिकच यामध्ये तापही येतो. अनेकदा हा ताप लांबतो, खोकला लांबतो आणि जर आपण वेळेवर औषध घेतलं नाही, वेळेवर काळजी घेतली नाही, तर हे आजार कधी-कधी गंभीरही होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये ते कडक ऊन असतं, त्याच्यामुळं आपली त्वचा तापते, त्वचा काळी पडते. क्वचित प्रसंगी काहींना खूप घाम आल्यामुळं काखेमध्ये, जांघेमध्ये अशा प्रकारची गचकरणं होऊ शकतात किंवा खाज येऊन गचकरणासारखा आजार होऊ शकतो. डोळ्यांनाही कडक उन्हाचा त्रास होऊन डोळे लाल होणं, डोळ्यांना त्रास होणं हे प्रकार घडतात. त्याचबरोबर खूप घाम येत असल्यामुळं आपल्याला हातापायाला गोळे येणं किंवा खूप थकवा जाणवणं अशा प्रकारचेही त्रास ह्या दिवसात नक्कीच जाणवायला लागतात. पावसाळ्यामध्ये आपण पाऊस नको म्हणतो, परंतु पाऊस संपल्यानंतरसुद्धा ही ऑक्टोबर हीट आपल्याला त्रासच देत असते. त्यामुळं गरज असेल तरच उन्हात बाहेर पडा. आपल्या डोक्यावर टोपी घाला, गॉगल्स वापरा, छत्री वापरा आणि ज्यावेळेला आपण उन्हामधून येतो, त्यानंतर स्वच्छ गार पाण्याने आपले हातपाय, चेहरा धुवून घ्या. पांढरे किंवा कमी दाट रंगाचे कपडे वापरा, फिकट रंगाचे कपडे वापरा आणि विनाकारण थंड पेय किंवा थंड गोष्टींच्या नादी लागू नका. त्या गोष्टींमुळं आपल्याला खोकला वाढू शकतो. या सर्व गोष्टी घेतल्या, काळजी घेतली तर निश्चितच हा उन्हाळ्याचा जो त्रास आहे, हा पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या ऑक्टोबर हीटचा जो त्रास आहे, तो नक्कीच आपल्याला कमी होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या दिवसामध्ये घडते, ते म्हणजे उन्हामुळं, या कडक हवामानामुळं, ऑक्टोबर हीटमुळं अंगातलं पाणी कमी होतं आणि लघवीला आगाग जळजळ होणं, युरिन इन्फेक्शन किंवा लघवीमध्ये मूत्रमार्गामध्ये जंतुसंसर्ग होणं यासारखे त्रास अनेकांना होऊ शकतात. ज्यांना पूर्वी मुतखडे झालेले आहेत, अशा व्यक्तींनाही जर त्यांनी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं नाही, तर पुन्हा मुतखडे होऊ शकतात. काही लोकांना नव्याने सुद्धा मुतखडे होतात. किंबहुना ऑक्टोबर महिना उजाडला की मुतखड्याच्या रुग्णांची संख्या वाढत जाते. पोटात दुखतं, कमरेतून पोटात दुखतं किंवा पोटातून लघवीच्या ठिकाणी वेदना जातात. या प्रकारची लक्षणं घेऊन अनेक लोक येतात. त्यामध्ये थंडी तापही असतो. याच्यावरही उपाय म्हणजे आपण पाणी भरपूर पिणं. भरपूर म्हणजे किती? एरवी आपण फक्त तहान लागली की पाणी पितो आणि जेवण झालं की पाणी पितो. परंतु अशा उन्हामध्ये, अशा कडक हवामानामध्ये तासातासाला 1 ग्लास असं दिवसात 2 ते 3 लिटर पाणी आपण घेणं आवश्यक असतं. या सर्वाची काळजी घेतली तर ऑक्टोबर हीट ही काही फारशी मोठी गोष्ट नाही आणि ऑक्टोबर संपल्यानंतर येणारा सुखद गारवा आणि थंडी ही आपल्या स्वागतासाठी तयार असते.